मागतात, म्हणजे त्यांना परस्पर आपल्या कॉलची रेकॉर्डिंग सुद्धा करता येत नाही. आणि मात्र या छोट्या कंपन्यांना आमचा सिबिल डाटा मनासारखा वापरण्याच्या परवानग्या इथल्या सरकारी व्यवस्थेने दिलेल्या आहेत. मग आता या सिबिलमुळे जर कुणाची लग्न मोडत असतील आणि कुणाच्या नोकऱ्या आणि आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तर ह्या सिबिलच्या या गोष्टीवर सरकारनं विचार केलाच पाहिजे. आमच्या राज्यकर्त्यांनी, इथल्या आमदारांनी, खासदारांनी या सिबिल विषयी त्यांच्या सभागृहात आवाज उठवला पाहिजे, असं मला वाटतं. त्याच्यामध्ये या सिबिलच्या विषयानं अनेक अनुभव आले, की एखादा मुलगा त्याचा एमबीए ला, एमबीबीएस ला किंवा इंजिनिअरिंगला नंबर लागलेला असतो आणि मग त्या ठिकाणी त्याला त्याची फी भरायची असते 10 लाख 15 लाख. घरी शेती नसते, उत्पन्नाचं इतर साधन नसतं आणि मग अशा स्थितीमध्ये त्याला 10 लाख रुपये शैक्षणिक कर्जाची गरज असते. आणि ज्या वेळेस तो एखाद्या बँकेकडे आपल्या एज्युकेशन लोनची फाईल घेऊन जातो, तर मुलाचं सिबिल हे चांगलं असतं, त्याला काही घेणं देणं नसतं, कारण त्यांचं कुठलं कर्जच घेतलेलं नसतं. परंतु त्याच्या सोबत को बॉरोवर म्हणून त्याच्या आईचं किंवा वडिलाचं आधार कार्ड, पॅन कार्ड त्या ठिकाणी मागितलं जातं आणि त्यांचं सिबिल चेक केलं जातं. आणि वडिलाचं सिबिल जर कुठे खराब असेल, तर त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक कर्ज नाकारलं जातं. आणि या